आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळामध्ये खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे। माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलेलं आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ज्या गोळीबार मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झालेली होती आणि त्याच मैदानामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत थेट ज्या ठिकाणी सभा पार पडणार आहे त्या गोळीबार मैदानातून जोडले गेले आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर। चंद्रकांत, किती वेळ आणखी वाट पाहायची आहे या सभेसाठी आणि त्यानंतर सभेची तयारी आतापर्यंत काय काय करून ठेवण्यात आलेली आहे? कशा प्रकारचं प्रत्युत्तर आजच्या सभेतून मुख्यमंत्री याच मैदानावरून देताना दिसतील? चंद्रकांत, आता काही मिनिटांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेडमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते आता जांभे त्या निवासस्थानी गेलेले आहेत। आपण आता ज्या ठिकाणी गोळीबार मैदान सभा आहे त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आता हे मैदान खचाखच गर्दीनं भरू लागलेलं आहे आणि काही क्षण म्हणजे अजून काही अर्ध्या तासामध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी या सभेला येतील असं सांगण्यात येत आहे। आपल्या सोबत या ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, ऐतिहासिक सभा होणार आहे, विराट सभा या ठिकाणी होणार आहे, काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारची तयारी? निश्चितच आज आम्हाला खरंच खूप आनंद होतो आहे येणारा ओघ बघून की ही खरंच निष्ठावंतांचीच सभा होणार आहे आणि रेकॉर्डवर सभा होईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। कारण येणारा ओघ आहे तो आम्हाला जाणीव करून देतो आहे की इथे बसायलाही जागा होणार नाही आहे। मला सांगा, 5 तारखेला याच ठिकाणी सभा झाली होती, आता ही सभा रेकॉर्ड ब्रेक होईल? नक्कीच, कारण बोलवलेली माणसं नाही आहे ती, तर आपणहून आलेली माणसं आहेत असं मलाही निश्चित वाटतंय। जर बोलवली असती तर आधीपासूनच स्टेज आणि सर्व खुर्च्या खचाखच भरल्या असत्या। त्याच्यामुळे जे मनापासून येणार आहेत तेच येऊन या खुर्च्या भरणार आहेत। त्या रिकाम्या किती राहिल्यात आणि भरल्यात किती याच्यावर न लक्ष देता सभा कशी होणार आहे याच्यावर लक्ष निश्चित देऊ आम्ही। नक्कीच, कारण मला सांगा, या ठिकाणी 5 तारखेचा रेकॉर्ड ब्रेक होणारी सभा आहे, त्यासाठी महिला आघाडीने देखील मेहनत घेतलेली आहे। कशा प्रकारची? खूप मेहनत घेतलेली आहे, महिला खूपच घेतलेली आहे। मला सांगा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला? निष्ठावंत सगळ्यांचं लक्ष तर असणारच, पण शिंदे साहेब सगळ्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी खूप चांगलंच बोलणार। त्यांनी आता महिलांसाठी सुद्धा एक निर्णायक निर्णय घेतलाय, म्हणजे एसटी मध्ये महिलांना हाफ तिकीट, म्हणजे इतके चांगले चांगले निर्णय पटापट सरकार आपलं घेत आहे म्हटल्यावर ही जी आता गर्दी जमते इथे ती सगळी आपले निष्ठावंत आहे। हे सगळे बाडोत्री कोणीही बोलवलेले नाहीत, त्यामुळे ही गर्दी थोड्या वेळाने इतकी गर्दी वाढणार आहे इथे की इथे बसायला जागा होणार नाही। नक्कीच, कारण या ठिकाणी थोड्या वेळात इतकी गर्दी वाढेल की या ठिकाणी जे गोळीबार मैदानामध्ये पाऊल ठेवायला देखील जागा नसेल, अशा प्रकारची या ठिकाणी गर्दी होईल असं शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं आगमन होणार आहे। ते आता जामग्यामध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जी कोटेश्वरी मानाई देवी आहे, जी रामदास कदम यांची ग्रामदेवता आहे, त्या ठिकाणी ते दर्शन घेऊन या ठिकाणी ते येणार आहेत आणि सभेमध्ये काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं नक्कीच चंद्रकांत, एका बाजूला गोळीबार मैदानचे ते भरायला सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांचं देखील आगमन